चला त्या गाडीवाल्याला सांगितलंय येत असन फाटे होती. बरं चालतंय. आता आम्ही काय करतो, हा जातो पुढून. पण काही म्हण बर का, आयला साखर पुढे एक नंबर झालता राव. खरंच छान झाला, लय भारी झालता. हा 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 माझे ना खरंच म्हणजे माझं तर डोळंच दिपलं. आयला काय साखरपुडा काय याच्या आईला ते लाइटिंग आणि फिटिंग. पाहुणे पण किती आले होते, गर्दी किती मोठी होती. आणि मग लग्नाला तर किती असं साखरपुड्यालाच एवढे म्हणल्यावरती लय वार नियोजन केलं त्यांनी. आणि मग आमच्या वेळेस कुठं काय एवढं पहिला साखरपुडा लय जोरात झालता बर का. पहिला पहिला कधीचा पहिला म्हणजे आमचाच ना. तुमचा नाही वहिनी. मग अरे तू काय सांगितलं नाही वहिनीला. हे ते काय काय म्हणते सांगितलं नाही म्हणजे भाऊजी सांगा. अहो त्याला काय लपवायचंय काय. अरे वहिनी आपली लग्न झालंय, आता लग्न झाल्यावर लपून ठेवतात का काय. हे बघ काय असेल ते स्पष्ट बोलावं माग माणसाने. माग कुठं चालले तुम्ही, इथंच थांबा. अहो वहिनी आत्ताचा साखरपुडा आजचा हे काय साखरपुडा होता का तू. आधी साखरपुडा ह्याचा काय झालता. अरे काय म्हणते याचं कुठं काय कधी. गप्पा तुम्ही भाऊजी सांगा. साखरपुडा अशी माणसंच इकडं माणसं इकडं माणसं इकडं माणसं माग बंद होत पुढं माणसं सगळी. काय सांगायचं तुम्हाला साखरपुडा. कधी झाला होता. तुमच्या आधी ह्याचं लग्न ठरलं होतं तेव्हा झालता साखरपुडा. लय मोठा साखरपुडा. मला काय म्हणले, मी पहिल्यांदा तुला बघितली आणि तुलाच पसंत गेलो. खोटं का बोलले तुम्ही. अरे काय कुठला विषय काढतोय का तू. जो स्वप्न फिल्म पडलं होतं काय तुला. अरे काय लपावत तू. वहिनी तुमच्यापेक्षा भारी पोरगी होती आधीची. काय वहिनी दिसाई देखण्या होत्या आधीच्या. आईला चंद्राला म्हणत होत्या उगू नको, सूर्याला म्हणत होत्या मावळू नको. टाकाचक नुसतं. आणि बघायला होय माझीच बुटाडे घालून गेलत हे. हे काय मला काय म्हणले होते, तुझ्यासारखी मी कुठं बघितली पण नाही. असं तिला बी म्हणले होते. अजून म्हणले असतील तुझं माझ्या आयुष्यात आलेली पहिली पोरगी ना. असंच तिला बी म्हणायचे. अरे काय सांगायचंय तुम्हाला. आतासला बटनाचा फोन घेऊन दिलता तिला आणि घेऊन दिलता रातभर नुसत्या गप्पा नुसतं गोंधळेत ना आवाज. अयो काय करती, जेवली का, झोपली का, उठली का, नुसतं गोंधळ. आणि मी म्हणलं मला फोन घेऊ, तर मला म्हणले तुला कशाला फोन लागतो, अजून मोबाईल नाही घेऊन दिला मला. मग त्याचाच हप्ता फेडता मारायला लागला घेऊन. तुम्हाला कावा घेऊन देईन. म्हणजे त्याचे हप्ते अजून फेडता काय तुम्ही. नाही काय नाही काय काय बोला बरं का. मी तुम्हाला खरं सांगा तुम्ही काय आहे ते. तसं काय नाही. आता काय लाजायचं, आपल्याच वहिनी सांगून टाकावं माणसाने सगळं. त्याला काय लपवायचं. वहिनी तुम्हाला काय सांगायचंय तर हँड्री मून असते का तू कुठं कुठं करणार होती. काय सांगायचंय. आणि तसलं ते इंग्लिश कपडे आणलं होतं त्यांनी. म्हणलं आम्ही असे कपडे घालणार फोटो काढणार. काय सांगायचं तू लय स्वप्न रंगावली होती पण आता गेली निघून. काय करतात. अहो मी साधा हाय याच्यात फोटो काढायचं म्हणते तर मला म्हणतात मला फोटो काढायला नाही आवडत. अहो काय हो तुमचं. काही म्हणते काही कुठे काय असतं ह्याच ऐकती तू. ते काही कसं म्हणतात, त्यांना काय येड लागलं काय खोटं बोलायला. वहिनी पहिलं प्रेम होतं ते, त्याची नशाच वेगळी असती. आता किती झालं तरी त्याची सर येणार आहे का. बरं जाऊ द्या बरं का. तुम्ही काय मनाव घेऊ नका, जे आहे ते सांगितलं. पण साखरपुडा तुमचं तर लग्न बी फिक्क त्या साखरपुड्या पुढं. काय साखरपुडा झालता आईला. जाऊ द्या आता काय सांगू मी तुम्हाला. बस जाऊ द्या. भांडण लावतात तुला आमच्यात. आता भांडणं काय, जे खरं आहे ते मी सांगितलं. आपलं तोंड असं आहे, खरं लपून नाही राहत आपल्याकडनं. बरं येऊ का वहिनी, मला उशीर झालाय, जायला लागेल मला आता. तुमची गाडी आली की जाऊ तुम्ही. तरी मी म्हणलं आता माझ्या घरच्यांना उठता बसता नावं का ठेवत असत्या. तुम्ही मला म्हणता एवढं मनावर घेऊ नको लई. त्याच्यामुळेच माझ्या घरच्यांना सारखं नावं ठेवत असतात. अरे त्याचं काय ऐकते तवा. त्यांना काही येड लागलं का खोटं सांगायला. तुम्ही माझ्या आयुष्याचं वाटोळं केलंय, फसवलंय तुम्ही मला. तुम्हाला सांगता आलं नाही का काही. नाही तसं काय नव्हतं. काय तसं नाही होतं. एवढी मोठी गोष्ट तुम्ही लपून ठेवली माझ्यापासून. मी काय ठेवलं का. मी सगळं सांगितलं ना तुम्हाला. लग्नाच्या आधीच माझं होतं नव्हतं सगळं सांगितलं मी. तुमच्यासारखं असं काही लपून ठेवलं नव्हतं. आणि काय खरं होतं ते सांगितलं होतं. जमलं होतं माझं स्थळ हे पण सांगितलं होतं मी. तुमच्यासारखं मी काहीच लपवलं नव्हतं. तुम्ही खरंच माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं. माझी लय मोठी चूक झाली तुमच्या बरोबर लग्न करून. अजून काय 2-4 लफडे आहेत का कुठं ते पण सांगून टाका तुम्ही. तुला काय ऐकायचं खरं काय झालं. काय ऐकायचंय, काय ठेवलंय तुम्ही ऐकायला. आता जमलं होतं लग्न सगळं झालं पण काय करणार. त्या पुरेचं मी सोडून 2-4 जागा लपडी होती आणि ती उघडी पडली म्हणून ते बरं लग्न मोडलं. तुम्हाला मला सांगायला काय प्रॉब्लेम होता. मी माझं सांगितलं ना सगळं, मग तुम्ही का नाही सांगितलं मला. तुला असं सांगितलं असतं तर माझं लग्न झालं असतं तुझ्या बरोबर. का नसतं झालं. नसतं झालं. तुझ्या घरचे नसतं लावून दिलं. तुम्ही ना तर्क लावायचे सोडा. याच्यानेच आपल्या आयुष्याचं वाटोळ होईल बरं का. तेवढंच गोष्ट लपवली तुझ्यापासून. काय माहिती आता काय काय लपवलं आणि काय काय नाही.